ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट अँड इनलाइन स्टेटमेंट. ठीक आहे, आपण ते बघितलं होतं. ओके, व्हॉट इज मीन बाय ब्लॉक ऑफ स्टेटमेंट अँड व्हॉट इज मीन बाय इनलाइन स्टेटमेंट. हे दोन टॉपिक आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. आणि त्यामध्ये आपलं असं होतं की ब्लॉक ऑफ स्टेटमेंट म्हणजे ज्या वेळेस एखादा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आपण यूज करणार किंवा एखादा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट सारखा टॅग आपण यूज करणार, तर ते टॅग काय करणार, आपले वेब पेजची कंप्लीट साइज ऑक्युपाइड करणार. मतलब कि जितना भी उसका साइज है वो साइज सारा का सारा साइज वो ऑक्युपाइड कर देगा. देन अगेन इनलाइन स्टेटमेंट ज्या वेळेस आपण यूज करणार त्यावेळेस आपल्याला असं वाटलं किंवा आपण बघितलं की त्यामध्ये काय होणार, जितका स्टेटमेंट आपण देणार किंवा जितकी इन्फॉर्मेशन आपण देणार किंवा जितकी त्या टॅग मध्ये इन्फॉर्मेशन असणार ते तितकी जागा ऑक्युपाइड करणार. कंप्लीट किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट ते तितकी जागा ते घेणार नाही. ठीक आहे, आपण हे बघितलं, आपण हे असं केलं आपण. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण बघितलं की डिव टॅग जे आहे ते काय करू शकतं की कम्प्लिटली ब्लॉक ऑफ स्टेटमेंट ते घेणार. त्यामध्ये आपण अजून एक बघितलं की हेडिंग टॅग, इट इज ऑल्सो ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. पी टॅग आपण जे बघितलं पॅराग्राफ टॅग, त्यामध्ये आपल्याला असं बघितलं आपण की इट इज ऑल्सो अन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. आपण स्पॅन टॅग बघितलं तर आपल्याला असं दिसलं किंवा आपल्याला डिस्प्ले झाला आपला वेब ब्राउझरवर की स्पॅन टॅग इज द इनलाइन स्टेटमेंट. ठीक आहे, आपण हे बघितलं होतं. अजून भरपूर अशा प्रकारे भरपूर इनलाइन स्टेटमेंट आहे किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे. तर लक्षात ठेवा की ब्लॉक ऑफ स्टेटमेंट म्हणजे ज्या वेळेस आपण एखादा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टॅग यूज करणार ते वेब पेजवर कम्प्लिटली तितकी जागा घेणार, म्हणजे जिथपर्यंत त्याचा आपण दिलेला आहे. आणि इनलाइन स्टेटमेंट म्हणजे ते की कोणती हे घेणार, ज्या प्रकारे आपण जितकी इन्फॉर्मेशन त्याला देणार ते तितकीच स्पेस ते ऑक्युपाइड करणार. ठीक आहे, या दोघेमध्ये डिफरन्स आहे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आणि इनलाइन स्टेटमेंट. आणि इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट वन कन्सेप्ट आहे ब्लॉक ऑफ स्टेटमेंटचा आणि इनलाइन स्टेटमेंटचा. ठीक है, आणि दोघांमध्ये अंतर काय है कि सिर्फ और सिर्फ थोड़ा सा उसमें डिफरेंसेस है कि ब्लॉक ऑफ स्टेटमेंट कैन ऑक्युपाइड अ कंप्लीट स्पेस एंड इनलाइन स्टेटमेंट ऑक्युपाइड ओनली स्टेटमेंट ओनली स्पेस. कितनी जो जितने अपन उसके अंदर इंफॉर्मेशन देंगे तितकी ते स्पेस ते काय करणार, ऑक्युपाइड करणार. This is all about last session. Now the next session is, and this session is important one. ये important one है, बहुत बहुत important one है ये टॉपिक, जिसके अंदर मेनली जो टॉपिक यूज होगा वो है आईडी एंड एट्रीब्यूट्स. आईडी एंड एट्रीब्यूट्स नहीं, आईडी एंड क्लास. ठीक है, आईडी एंड क्लास. ये ज्या वेळेस आपण सीएसएस यूज करणार, ज्या वेळेस आपण जावा स्क्रिप्ट यूज करणार, दिस टू टर्म इज इम्पॉर्टंट वन, आयडी अँड क्लास. ठीक आहे, म्हणजे आपण एचटीएमएल अनुसार काय करणार की एखादा स्ट्रक्चर क्रिएट करणार कोणतीही वेबसाईटचा. आपल्याला जे वेबसाईट क्रिएट करायचं असेल त्या वेबसाईटचा आपण स्ट्रक्चर अगोदर क्रिएट करणार विथ द हेल्प ऑफ एचटीएमएल. बट इफ यू वांट टू डिझाइन a structure of HTML, then we required CSS and we use CSS and JavaScript. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण जावा स्क्रिप्ट आणि सीएसएस चा वापर करणार डिझायनिंग साठी त्यावेळेस आयडी आणि क्लास इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म
लक्षात ठेवा, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टर्म. म्हणजे आपल्याला डिझायनिंग करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला आयडी आणि क्लासेसचा उपयोग करावा लागणार. आता कशासाठी आणि कुठे आपण आणि दोगांमध्ये अंतर काय अपन हे बघू. मतलब कि आईडी के अंदर क्या है और क्लास के अंदर क्या है, हमको ये देखना है. और इतना याद रखो कि डिजाइन करते वक्त इट इज इम्पोर्टेंट वन, ये बहुत इंपॉर्टंट है डिजाइनिंग के टाइम पर. अब डिजाइनिंग मीन्स आपल्याला माहित आहे की वी कैन डिजाइन विद हेल्प ऑफ CSS एंड जावा स्क्रिप्ट. ठीक है, ये दोनों के तरीके से अपन ये कर सकते हैं. अब आईडी क्या है और क्लास क्या है, जैसा कि फॉर एग्जाम्पल एक क्लास है BCA सेकंड इयर. कोणी सांगू शकतो की BCA सेकंड इयर या क्लासमध्ये काय असू शकतं? कोई बोल सकता क्या? मतलब एक कॉलेज है, उस कॉलेज के अंदर BCA सेकंड ईयर की क्लास है, क्या हो सकता? एनीवन? काय असू शकते? मेरा क्वेश्चन समझ में आया क्या? स्टूडेंट. राइट, स्टुडंट्स. ठीक आहे, म्हणजे एक स्टुडंट असणार का एकापेक्षा जास्त असणार? एकापेक्षा जास्त. जास्त. ठीक आहे, एकापेक्षा जास्त असणार. आणि त्यामध्ये एखादा पर्टिक्युलर नावाची कोणी एक स्टुडंट असणार, म्हणजे समथिंग ABC नावाची कोणीतरी स्टुडंट आहे त्या त्या क्लासमध्ये. तर त्याचं नाव युनिक असणार किंवा डुप्लिकेट असणार, त्यामध्ये अजून कोणाचं नाव असणार ते? हो सकता है. दुसऱ्याचं नाव असेल. दोन्ही पण असू शकते सर. हा, दोन्ही पण असू शकतं. आता मी पर्टिक्युलरली सांगितलं श्रद्धा चक्रवार. आता इट इज आयडेंटिकल. हा, यस सर. ठीक आहे, आता दोघांमध्ये डिफरन्स बघा. ज्या वेळेस मी क्लास म्हणणार तुम्हाला BCA सेकंड इयर क्लास, इट मीन्स दॅट ऑल द स्टुडंट्स. आणि ज्या वेळेस मी सांगणार पर्टिक्युलर कोणाचं एखाद्याचं नाव, म्हणजे ती पर्टिक्युलर वन व्यक्ती, वन स्टुडंट्स. ठीक आहे, या दोघांमध्ये अंतर आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस क्लास बद्दल सांगणार, इट मीन्स दॅट क्लास कशासाठी आहे? ऑल स्टुडंटसाठी. आणि त्यामध्ये एखादा पर्टिक्युलर एक पर्सनला किंवा एक स्टुडंटला ज्या वेळेस मी सांगणार, म्हणजे तोच काय असणार हे. ठीक आहे, अजून एक एक ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये भरपूर एम्प्लॉई आहे. ठीक आहे, आता DBMS तुमचं चालू असणार किंवा थर्ड इयरचा RDBMS आणि DBMS झालेला आहे. बहुतेक थर्ड इयर वाल्यांना लवकर समजणार, कारण त्यांचा DBMS सुद्धा झालेला आहे आणि RDBMS सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, आणि तुमचा सुद्धा थोडाफार हे झालेला आहे DBMS. तर एक ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये भरपूर एम्प्लॉईज आहेत. ठीक आहे, त्यामध्ये कमीत कमी 50 एम्प्लॉई आहे. ठीक आहे, कमीत कमी 50 एम्प्लॉई आहे आणि 50 पैकी 10 एम्प्लॉई सेल्स मध्ये आहे. ठीक आहे, तर आपण असं सांगू शकतो की क्लास हे आहे सेल्स, परंतु 10 एम्प्लॉईचा एम्प्लॉई आयडी सेम असणार का? नाही सर. डिफरन्स असू शकतं ना? हा सर. हो सर. कारण आयडी आपण युनिक होते ना. कारण आपण त्यावेळेस DBMS मध्ये आणि RDBMS मध्ये आपण बघितलं होतं की एम्प्लॉईचं नाव सेम असू शकतो, डेजिग्नेशन सेम असू शकतो, परंतु एम्प्लॉई आयडी इज द आयडेंटिकल. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की डेजिग्नेशन हे सारखं असू शकते, परंतु एम्प्लॉई आयडी डिफरंट आहे. आता मी हे एक्झाम्पल कशासाठी घेत आहे,
या फिर क्यों ले रहा हूं मैं स्कूल क्लास की और स्टुडंट नेम की या फिर डेजिग्नेशन एंड एम्प्लॉय आयडी की? बिकॉज ज्या वेळेस आपण एखादा टॅग यूज करणार आणि त्या टॅग मध्ये काहीतरी एलिमेंट यूज करणार आपण, आणि आपल्याला त्या एलिमेंट अनुसार आपल्याला आपली वेबसाईटला डेकोरेट करायचं असेल किंवा डिझायनिंग करायचं असेल, त्यावेळेस आईडी आणि क्लास हे इंपॉर्टेंट वन है। ठीक है, मतलब कि हमको जब भी एक आधा वेब पेज है या एक आधी वेबसाइट है, उस वेब पेज के अंदर HTML कोड के अंदर हमने क्या किए, एक आईडी डिफाइन किए और एक क्लास डिफाइन किए एखाद्या एलिमेंट साठी। जसं की लाईक तुमच्याकडे जवळ समोर हे दिसत असेल तुमचा डिव टॅग, मी एक डिव टॅग घेतलं आणि त्या डिव टॅग मध्ये त्या डिव टॅगची एक आयडी घेतली आणि त्या डिव टॅगची एक क्लास घेतली। ठीक आहे, म्हणजे मी काय केलं कि एक डिव टैग की आईडी एक ले लिया और एक डिव टैग की क्लास एक ले लिया। डिव टैग इज यूज फॉर डिवीजन, ठीक है, इतका लक्षात ठेवा, डिव टॅग इज यूज फॉर डिव्हिजन साठी। आणि डिव टॅग काय, इट इज द ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे। ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं। तर अब इन केस ह्या जे आपण डिव टॅग घेणार, त्या डिव टॅग मध्ये आपण एखादा पी टैग घेतलं, यानी अपन ने उसमें एक पी टैग लिए, या फिर उस डिव टैग के अंदर हमने एक इमेज टैग लिए, या फिर इस डिव टैग के अंदर हमने एक हेडिंग टैग लिए, या फिर इस डिव टैग के अंदर हमने समथिंग कुछ और टैग्स ले लिया या एलिमेंट लिए हमने। आता आपल्याला काय करायचं, या डिव टॅगला डेकोरेट करायचं आपल्याला, म्हणजे याची मार्जिन घ्यायची असेल किंवा पॅडिंग घ्यायची असेल किंवा याला कलरायझेशन करायचं असेल, दुसरा काहीतरी आपल्याला वर्क करायचं असेल, त्यावेळेस आपल्याला ह्या डिव टॅगची आयडी आणि क्लास पाहिजे। ठीक है, इतना समझ रहा है क्या तुमको? यस सर। हो सर। यस सर। हाँ, म्हणजे आपण आयडी आणि क्लास कशासाठी घेणार, नुसतं इतका लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला एखादा डेकोरेशन करायचं असेल किंवा आपल्याला डेकोरेट करायचं असेल, त्यावेळेस आपण CSS मध्ये किंवा जावा स्क्रिप्ट मध्ये आपण डेकोरेशन किंवा आपण डेकोरेट करणार आहोत, तर त्यावेळेस आपल्याला आयडी आणि क्लास लागणार। ठीक आहे, क्लास म्हणजे कंप्लीट ऑल, म्हणजे ज्यामध्ये भरपूर एलिमेंट असणार, आणि आयडी म्हणजे ओनली वन आयडेंटिकल। ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आपण करू शकतो आणि काय काय आपण करू शकतो। ठीक है, जैसा कि यहाँ पे मैंने एक डिव लिया और डिव के अंदर एक आईडी है एम्प्लॉय आईडी आणि क्लास है डेजिग्नेशन। ठीक है, आता तुम्ही काहीही देऊ शकता, कोणत्याही डिवला किंवा कोणत्याही हेडिंग टॅगला किंवा कोणत्याही पॅराग्राफ टॅगला तुम्ही काही नावाची आईडी देऊ शकतो आणि काही नावाची क्लास देऊ शकतो तुम्ही। ऐसा कोई बाइंडिंग नहीं है कि एम्प्लॉय आईडी ही देना है उसका आईडी का नाम, या क्लास को डेजिग्नेशन ही देना है। जस्ट तुमको अंडरस्टैंडेबल के हिसाब से नाम देना है। तुम IMP आईडी का नाम दे सकते, और डेजिग्नेशन ये क्लास का है तो DES भी दे सकते। ठीक है, बट वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज दैट कि ज्या वेळेस अपन आईडी लिखणार किंवा आईडी अपन देंगे, तो वो आईडी का नाम उस हर जगह पे, या फिर उस आईडी का नाम आइडेंटिकल रहेगा, मतलब नेक्स्ट टाइम वो आईडी का नाम रिपीट नहीं होगा। मतलब कि अगर मैंने लिखा है डिव आईडी इज इक्वल टू एम्प्लॉय आईडी, ठीक आहे, मी दुसरा डिव घेतलं आणि त्यामध्ये सुद्धा मी असं लिहिलं आईडी इज इक्वल टू एम्प्लॉय आईडी, ते चालणार नाही। ठीक है, आईडी डबल हम कहीं पर भी नहीं लिख सकते हैं। म्हणजे आता मी इथं घेतलं, फॉर एक्झाम्पल इथं घेतला मी पी टॅग, आणि ह्या पी टॅग मध्ये मी काय घेतलं, आईडी इक्वल्स टू एम्प्लॉय आईडी। ठीक आहे, आणि इथे घेतलं क्लास इज इक्वल टू डेजिग्नेशन। ठीक आहे, आता एक आईडी आपण एम्प्लॉय आईडी कुठे घेतली होती, डिव मध्ये घेतली होती। ठीक आहे,
आपल्याकडे एक ड्यू आहे, त्या ड्यू मध्ये आपण आयडी एम्प्लॉय आयडी घेतली आणि क्लास डेजिग्नेशन कुठे कुठपर्यंत आहे, कुठे कुठे आहे ते बघा. कहाँ कहाँ पर है डेजिग्नेशन क्लास? ड्यू मध्ये आहे आणि ड्यू क्लोज झाल्याच्या नंतर पण आहे. बघा, एक ड्यू मध्ये क्लास आहे डेजिग्नेशन नावाची, एक पॅराग्राफ मध्ये क्लास आहे डेजिग्नेशन नावाची, आणि एक H4 हेडिंग टॅग मध्ये सुद्धा क्लास आहे डेजिग्नेशन नावाची, आहे ना? हा सर. आता हे लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण एखादी आयडीचं नाव एम्प्लॉय आयडी दिलं एका टॅग मध्ये, तर आपण दुसऱ्या टॅग मध्ये आयडीचं नाव एम्प्लॉय आयडी देऊ शकत नाही. ठीक आहे, सिमिलर काइंड ऑफ आपण आयडी ते देऊ शकत नाही. आपण इथं दिलं मी IMP, सॉरी EMP नावाची. म्हणजे कंपल्सरी लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण एखादा टॅगला एक आयडी दिली म्हणजे ते त्यासाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही. दुसऱ्या ड्यू साठी नाही, किंवा दुसऱ्या पॅराग्राफ साठी नाही, किंवा दुसऱ्या हेडिंग साठी नाही, किंवा दुसऱ्या एखाद्या टॅग साठी नाही. म्हणजे एकदा जी एम्प्लॉय आयडी आपण एक टॅगला दिली किंवा एक एलिमेंटला दिली, तर दुसऱ्या एलिमेंट आणि दुसऱ्या टॅगला ती आयडी आपण देऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेस आपण एक ड्यूला एम्प्लॉय आयडी दिली म्हणजे आता P टॅग असो किंवा हेडिंग टॅग असो किंवा MS टॅग असो किंवा दुसरा टॅग असो किंवा दुसरा एलिमेंट असो, त्याला आपण एम्प्लॉय आयडी नावाची आयडी आपण देऊ शकत नाही. म्हणजे आयडी इज द युनिक वन, आयडी इज द नेम, सिंपली आयडी इज द नेम. ते आपण दुसऱ्या कोणत्याही एलिमेंटला किंवा टॅगला ती आयडी आपण देऊ शकत नाही. ठीक आहे, बट क्लास आपण देऊ शकतो. आपण क्लास नेहमी आपण कोणालाही देऊ शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे आपण H4 ला डेजिग्नेशन नावाचा क्लास देऊ शकतो, किंवा ड्यू ला आपण डेजिग्नेशन नावाचा देऊ शकतो, आणि P टॅगला सुद्धा आपण डेजिग्नेशन नावाची क्लास देऊ शकतो. आता बघा, ज्यावेळेस आपण क्लासचं नाव सारखं ठेवणार म्हणजे आपल्याला असं वाटलं की बाबा एक क्लास आपण क्रिएट केली आणि त्या क्लासमध्ये आपण जे काही आपल्याला डेकोरेशन करायचं असेल ते क्लासचं नाव करा आणि ते डेकोरेट करा. जैसा कि फॉर एग्जाम्पल बताता हूं मैं. ठीक है, फॉर एग्जाम्पल आता मला असं वाटलं की मला काय करायचे, एक P टॅगला, एक ड्यू टॅगला आणि एक H4 टॅगला सेम कलर पाहिजे मला, त्याचा साईज, फाउंट साईज सेम पाहिजे, त्याचा बॅकग्राऊंड कलर सुद्धा सेम पाहिजे, आणि ह्या तिन्ही ड्यूला सारखा डेकोरेशन पाहिजे. मला सारखा डेकोरेशन करायचं असेल किंवा डिझायनिंग करायचं असेल त्यावेळेस वी आर युजिंग क्लास. म्हणजे आपण H4 घेतला, और एक बताता हूं तुमको. यहाँ पे मैंने दिया H3, अगेन घेतला H2, एक घेतला H1, ठीक आहे. आता मी काय केलं, एक H3 घेतलं, H2, H1, P टॅग. आता P टॅग सोडून द्या. आता मला हे जे H3, H2, H1 है, ये जो अपने पास तीन टैग दिखाई दे रहे, ये तीनों टैग को मेरे को डेकोरेशन एक ही टाइप का करना है. मतलब कि मेरे को इसका फाउंट कलर ब्लू देना है, या फिर मेरे को इसको बोल्ड करना है, या इसका फाउंट साइज मुझे एक ही रखना है, इसका बैकग्राउंड कलर समथिंग कुछ तो भी करना है, उसको बॉर्डर देना है, समथिंग लाइक एक ही टाइप का अगर मुझे काम करना है, तर त्यासाठी मी काय करणार, या तीन जो दिख रहे अपने को टॅग, या तिघांची एक क्लास क्रिएट करणार आणि त्याला सेम नाव देणार. क्लासला त्याला सेम नाव देणार
या क्लासला. म्हणजे काय होणार की ज्या वेळेस मी सीएसएस मध्ये या क्लासच्या नावाने जे काही त्यामध्ये चेंजेस करणार मी, त्यामध्ये काय होणार ते एकत्र ते इंफॉर्मेशन येणार. जैसा कि लाइक सीएसएस बताना नहीं है मुझे, बट यहाँ पे बताना पड़ रहा मुझे, जैसा कि अब मुझे यहाँ पे चेंज करना है. लाइक मैंने यहाँ क्या किया, क्लास इक्वल्स टू क्या नाम दो, एक्स वाई जेड नाम दे दिया. ठीक है, क्लास इज इक्वल टू एक्स वाई जेड. अगेन H2 के अंदर त्यामध्ये सुद्धा दिलं क्लास, त्याचं नाव दिलं एक्स वाय झेड. ठीक आहे. अगेन H1 मध्ये सुद्धा दिला क्लास एक्स वाय झेड. ठीक आहे. आता मी हे तिघाला H3 H2 H1 यांना मी काय केलं, एक क्लास दिली, त्याचं नाव आहे एक्स वाय झेड, कॉमन क्लास दिली. ते आता मला काय करायचं, यांना एकच कलर द्यायचं किंवा त्याला बोल्ड करायचं किंवा हेडिंग जे काही करायचं असेल तर मी काय करणार, क्लासच्या नावाने जे काही डेकोरेशन करणार ते तिथे डेकोरेट करणार मी. फॉर एक्झाम्पल डॉट एक्स वाय झेड. काय होतं आणि काय नाही आता आपण बघू. देखो काय झालं, समजलं काय झालं यामध्ये. हा सर. म्हणजे मी काय केलं, एक क्लास डिफाईन केली आणि त्या क्लासमध्ये म्हणजे आता जे जितके एलिमेंट असणार, आपल्याला जे कॉमन हे पाहिजे, आपल्याला चेंजेस करायचे असेल कॉमन चेंजेस, म्हणजे कलर, बॅकग्राऊंड कलर किंवा त्याचा साईज, फाउंड फॅमिली. आता अपन बगना सीएसएस मध्ये बगना अपना अपना कंप्लीटली बाकी है अपना, ये सारा का सारा देखना है अपने को. हमको अगर एकत्र एक ही नाम से अपने को सब चीज को एक साथ अपने को चेंजेस करना है, डेकोरेट करना है, देन वी कैन क्रिएट अ क्लास फॉर दैट एलिमेंट और फॉर दैट टैग. तो त्यामध्ये काय होणार, ये सब हो जाएगा. बट ये किसके लिए करेंगे हम, सिर्फ कॉमन आईडी के लिए करेंगे, क्लास के लिए करेंगे. क्लास. आपण क्लास साठी वापर करणार, आयडी साठी वापर करणार नाही. कारण आयडी काय, इट इज अ आइडेंटिकल वन. हे आईडी आइडेंटिकल है. जैसा कि फॉर एग्जांपल यहाँ पे क्या करता मैं, बैकग्राउंड कलर, में क्या करता हूँ, येलो दे देता हूँ. ठीक है, ये सीएसएस है, ये एचटीएमएल नहीं है, सीएसएस है ये. देखो जस्ट कोडिंग कहाँ किया मैंने, जस्ट एक ही क्लास के अंदर डॉट एक्स वाय जेड नावाची आपली क्लास है, वो क्लास को मैंने नाम दिया और उसके अंदर चेंजेस किया. तर जे एक्स वाय जेड नावाची क्लास असणार त्या कंप्लीट क्लासमध्ये ते चेंजेस असणार होणार. आता फॉर एग्जांपल क्या करो, यहाँ पर ये एक अपन ने पी टैग लिया वाला है, इसके अंदर क्या लिया अपन, कुछ नहीं, H4 ये एक ड्यू टैग लिया है, इसके अंदर डेजिग्नेशन है. ठीक है, इसको मैं क्या करता हूँ, रिप्लेस करता हूँ विथ क्लास का नाम एक्स वाई जेड. ठीक है, कैपिटल में है क्या, पहला नहीं है, एक्स वाई जेड. इसको यहाँ पे मैंने सेव किया एंड देन रन करो.
आता मला सांगा, आपण यामध्ये काही काम केलं का? आपण एक्स हे ड्यू टॅग मध्ये काही यूज केलं का आपण? आता आपण केलं का काही? या ड्यू टॅग मध्ये मी काही चेंजेस केलं का? नुसतं क्लासचं नाव चेंज केलं मी, उसके बाद कुछ हाँ चेंज किया? सर। कुछ चेंज नहीं किया ना? अब देखो यहाँ पे क्या होता नो है, सर। नहीं। ये देखो, ये दिख रहा है कि ड्यू टैग, उसका कलर येलो होगा, ब्लू होगा उसका कलर, और उसका कलर येलो होगा. ठीक आहे. इट मीन्स दॅट की ज्यावेळेस आपल्याला कलेक्टिव्हली काही इन्फॉर्मेशन मध्ये किंवा काही टॅग मध्ये काही आपल्याला एलिमेंट मध्ये कलेक्टिव्हली इन्फॉर्मेशन मध्ये काही चेंजेस करायचे असेल त्यावेळेस वी आर युझिंग क्लास. आणि ज्या वेळेस आपल्याला असं वाटलं की नुसतं एक एलिमेंटसाठी आपण काहीतरी चेंजेस करणार त्यावेळेस वी आर युझिंग आयडीईज. ठीक आहे. आता आपण असं सुद्धा करू शकतो आपण की ईच अँड एव्हरी एलिमेंट साठी किंवा ईच अँड एव्हरी टॅग साठी आपण आयडीचा वापर करून चेंजेस करू शकतो. परंतु ते कोड किती होणार, म्हणजे आपल्याला सेम करायचं असेल तर आपण आईडी क्रिएट करत असेल इंडिविजुअल एक एक के लिए, सबके लिए एक आईडी क्रिएट कर रहे और उस आईडी के अकॉर्डिंगली यहाँ पे सीएसएस में अपन क्या करें, सब आईडी का नाम दे रहे और उसके साथ कलर भी वही रख रहे, बॅकग्राऊंड भी रख रहे. म्हणजे काय होणार, ते कोड आपला लांबणार, कोड जास्तीत जास्त होणार. त्याला अवॉइड करण्यासाठी म्हणजे की एखादा असं आपल्याला एकत्र आपल्याला कलर का पाहिजे किंवा बॅकग्राऊंड कलर पाहिजे किंवा त्याला बॉर्डर पाहिजे किंवा पॅडिंग पाहिजे किंवा मार्जिन पाहिजे आपल्याला, तर त्यावेळेस आपण वी आर युझिंग क्लास. आणि इंडिव्हिज्युअली एखाद्या टर्म साठी आपल्याला काही चेंजेस करायचे असेल, डेकोरेशन करायचं असेल त्यावेळेस वी आर युझिंग आयडीज. समझ में आ रहा दोनों में डिफरेंस? हाँ सर। देखो अब आईडी का देखो, इसको मैं यहाँ पे कट कर देता. आईडी किस पे लगी हुई है? एम्प्लॉय आईडी कहाँ लिखा हुआ है? ड्यू के अंदर है. ठीक है, ड्यू के अंदर है ना. मैं इसको क्या करता हूं अभी थोड़ी देर के लिए, इसको सॉरी इसको कमेंट दे देता हूं. ठीक है, ये जो क्लास है इसको कमेंट दे दिया. अब चेक करके देखो एक बार क्या हो रहा. देखो अभी साफ नॉर्मल होगा. हाँ सर। अब मैं क्या करता हूं, यहां पर देखो ये कमेंट को निकाल देता हूं, कंट्रोल एस करके इसको रन करता हूं. ये देखो कहां चेंजेस हुआ. चेंजेस कहां हुआ, ये कहां लिखे वाला है? दिस इज आईडीज एंड क्लास कंसेप्ट. दिस इज आईडीज एंड क्लास कंसेप्ट. ये ड्यू में लिखे वाला है. ठीक है, और मैंने कौन सा कोडिंग करा, कहां पे कलर रेड किया हुआ है? ये एम्प्लॉय आईडी के अंदर ये रेड, फाउंड साइज और फाउंड फॅमिली ये यहाँ पे किया हुआ है. म्हणजे आपल्याला असं वाटलं की एखादा एलिमेंट वर काही चेंजेस करायचे असेल, म्हणजे काही डेकोरेशन किंवा डिझायनिंग करायचं असेल त्यावेळेस आपण आयडीचा वापर करणार. आता आपण ओळखणार कसं आयडी कोणती आहे आणि क्लास कोणती आहे? इथे सीएसएस मध्ये ज्यावेळेस आपण हॅश यूज करणार, हॅश, आणि समोर आयडीचं नाव देणार म्हणजे ती आपली आयडी आहे हॅश. आणि ज्यावेळेस आपण डॉट यूज करणार आणि काहीतरी समोर नाव आहे तर डॉट म्हणजे डॉट ऑपरेटर इंडिकेट्स क्लास, हॅश ऑपरेटर इंडिकेट्स आयडीज. समजला दोघांमध्ये अंतर? हाँ सर। म्हणजे कधी आपण आयडीज सांगणार. आता या कोड मध्ये मला सांगा आयडीज कोणती आहे आणि आयडीज कोणती आणि क्लास कोणती आहे तिघामध्ये? हे डेजिग्नेशन, एम्प्लॉय आयडी आणि XYZ. डेजिग्नेशन आणि XYZ क्लास आहेत आणि एम्प्लॉय आयडी आहे. ठीक आहे, हे आपण कशा प्रकारे आपण ओळखू शकतो याला? डॉट आणि डॉट आणि हॅश. स्लॅश. ठीक है, नेक्स्ट सेशन पे स्टार्ट हो जाओ. वहां पर तिकडे या.